Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 8, quadrilateral construction and types. In previous video, we have to see construction of a quadrilateral, in which we have to see that is to construct a quadrilateral if the length of four sides and one diagonals are given. Then we have to see second construction that is to construct a quadrilateral if three sides and two diagonals are given. Then we have to see another construction that is to construct a quadrilateral if two adjacent sides and any three angles are काय सांगितलं given. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन कुठली बघितली होती की चार साइड दिल्या होत्या, एक डायगोनल दिला होता, त्याच्या आधारे क्वाड्रिलॅटरल तयार करणे. दुसरी दिली होती की तीन साइड आणि दोन डायगोनल्स त्या ठिकाणी दिले होते, त्यांच्या मदतीनं आपण कन्स्ट्रक्ट काय केलं होतं, क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केला होता. आणि तिसरं जे बघितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला दोन ॲडजस्टंट साइड आणि थ्री अँगल्स दिले होते, त्यांच्या साइन आपण कन्स्ट्रक्शन काय केलं होतं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल. हिअर टुडे वी हॅव टू सी अनदर कन्स्ट्रक्शन that is to construct a quadrilateral if three sides and two angles included by them are काय सांगितले त्या ठिकाणी given. म्हणजे आता इथं काय दिलेत आपल्याला, तीन साइड दिले, दोन काय दिले त्या ठिकाणी अँगल्स घेतले आहेत, त्यांच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आणि त्यांच्या साइन आम्हाला क्वाड्रिलॅटरल काय करायचं आहे त्या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. एक्झाम्पल काय दिले, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल PQRS सच दॅट, म्हणजे PQRS काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं. कशा पद्धतीनं बघा, सच दॅट लेंथ QR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ RS is equal to 6.2 centimeter, length SP is equal to 4 centimeter, measure of angle R is equal to 62 degree and measure of angle S is equal to 75 degree. आता in which we have to first construct here rough diagram. First we have to take a distance that is QR. हे distance आपण घेऊया. QR distance having length किती सांगितलं त्या ठिकाणी 5 centimeter. आता ते काय दिले, R चं मेजर दिले, मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू किती दिलाय, 62 दिलाय. म्हणून आपण इथं घेऊया मेजर ऑफ अँगल R विच इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी 62 डिग्री घेतली. देन काय सांगितलंय, RS जे डिस्टन्स आहे हे RS डिस्टन्स जे आहे विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 6.2 सेंटीमीटर घेतली. देन काय दिलं, अँगल ऑफ S दिले, S किती दिलाय 75 डिग्री. म्हणजे आता आपला हा कुठं तरी इथं 75 डिग्री अँगल एस आहे, राईट. आणि मग एस घेतल्यानंतर हा पॉईंट आता कुठला राहिला, पी राहिला, आणि मग आपण P2 पॉईंट काय करायचं, जॉईन करायचं. म्हणजे आपल्याला SP विच इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर दिले. म्हणजे इथं काय दिले, थ्री साईड्स, वन साईड कुठली दिली QR, अनदर साईड दिली SR आणि थर्ड साईड काय दिली त्या ठिकाणी PS. अँगल इन्क्लुडेड देम सांगितले, म्हणजे एक अँगल R किती दिला आहे 62 डिग्री आणि अँगल S इज इक्वल टू किती दिला आहे 75 डिग्री. आणि बाय युझिंग दिस आपण काय करणार आहे, मेजरमेंट वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय करणार आहे त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर वी हॅव टू फर्स्ट टेकन डिस्टन्स QR. इथे QR डिस्टन्स 5 सेंटीमीटर. हिअर वी हॅव टेकन डिस्टन्स QR हॅविंग लेंथ 5 सेंटीमीटर. फर्स्ट आपण काय ड्रॉ करून घेतला, 5 सेंटीमीटरचं सेगमेंट ड्रॉ केलं. आरचं मेजर किती आहे 62 डिग्री, म्हणजे अँगल R 60 डिग्री. Here we have to place the protractor 62, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि here we have to take काय घेतलं त्या ठिकाणी 62. म्हणजे अँगल Rचं मेजर किती होतं 62. This is the angle R having length किती सांगितलं त्या ठिकाणी 62, having angle किती सांगितलं 60 डिग्री. आता RS चं मेजर किती सांगितलंय 6.2 सेंटीमीटर आहे. मीन्स हिअर वी हॅव टू टेकन अ डिस्टन्स काय घ्यायचं 6.2 सेंटीमीटर इन कंपास. 6.2 डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. आता आपण काय करायचं, वी हॅव टेकन पॉईंट, स्टील पॉईंट टेकन ऑन द काय घ्यायचा R आणि मेक अ आर्क ऑन दॅट ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी सेट. ही आर्क ड्रॉन केली आहे. आणि मग किती मेजरचे आर्क आहे, तर हा RS विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 6.2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला RS व्हॅल्यू किती मिळाली 6.2 सेंटीमीटर. देन काय घेणार, अँगल S, व्हॅल्यू किती दिल्या
75 डिग्री दिली. मीन्स आपण या ठिकाणी अँगल एस आहे, इथं आपण अँगल एस हा पॉईंट एसवर ठेवूया आणि मेजर किती सांगितले 75. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हा काय झाला त्या ठिकाणी 75. आपण 75 घेतो कळते. देन आपण काय करूया, ड्रॉ लाईन घेतली आपण आणि मेजर किती होतं या ठिकाणी 75 डिग्री. आता काय सांगितलं बघा, देन डिस्टन्स एस पी विच इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. एस पी डिस्टन्स 4 सेंटीमीटर. टेकन डिस्टन्स एस पी 4 सेंटीमीटर. Here we have taken S and make R. In this way, this is the point क्या आला त्या ठिकाणी P. आणि हे घेतलं त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर. आणि मग आपण पॉईंट काय करायचं P आणि Q. In this way, we have to join काय केलं त्या ठिकाणी पॉईंट P आणि Q. म्हणजे आपण काय केलं, QR हॅविंग 5 सेंटीमीटर घेतलं, अँगल आरचं मेजर 62 डिग्री घेतलं, लेंथ RS is equal to 6.2 सेंटीमीटर घेतलं, PS is equal to 4 सेंटीमीटर घेतलं, अँगल एस किती घेतलं 75 डिग्री घेतलं. आणि इन दिस वे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द काय केलं क्वाड्रिलॅटरल PQRS. इन दिस वे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल PQRS. आपण क्वाड्रिलॅटरल काय केलं या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. म्हणजे बाय आपल्याला काय दिलं होतं, यू हॅव टू गिवन 3 साइड्स अँड काय घेतलं होतं त्या ठिकाणी इन्क्लुडिंग 2 अँगल्स दिलेले होते. आणि इन दिस वे वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट PQRS. हिअर वी हॅव टू टेकन प्रॅक्टिस सेट 8.1. क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन मेजर्स. आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 8.1 बघायचं आहे आणि मग आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे. इन क्वाड्रिलॅटरल MOI लेंथ MOI इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर, length OR is equal to 4.4 centimeter. Measure of angle capital M, that is measure of angle M is equal to 58 degree. Measure of angle O is equal to 105 degree. And measure of angle R is equal to 90 degree. By given this information, we have to construct the quadrilateral MORE. Therefore, we have to first draw काय करणार आहे रफ डायग्राम फॉर दिस काय घेणार आहे त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल. आता रफ डायग्राम दिलं तर इथं रफ डायग्राम मध्ये आपण घेऊया. पहिल्याच घेऊया आपण या ठिकाणी MO हॅविंग द लेंथ किती सांगितलं 5.8 सेंटीमीटर आणि MOची व्हॅल्यू काय दिली तिथं 5.8 सेंटीमीटर. देन काय सांगितलं बघा, ORची व्हॅल्यू किती दिल्या 4.4 सेंटीमीटर दिल्या आणि इथं अँगल पण ओचा दिलेला आहे. अँगल O हॅविंग काय दिलाय 105 डिग्री. म्हणजे हा पण अँगल O जो आहे तो अँगल O किती घेतला 105 डिग्री. राईट. देन काय घेऊया आपण MO झालं R डिस्टन्स, म्हणजे OR डिस्टन्स काय घेतलं त्या ठिकाणी 4.4 सेंटीमीटर. OR डिस्टन्स 4.4 काय घेतलं सेंटीमीटर. देन काय सांगितलं अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. आता अँगल R जो आहे तो आपण इथं घेतला, हा काय घेतला त्या ठिकाणी 90 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल M जो आहे, मेजर ऑफ अँगल M किती आहे 58 डिग्री. म्हणजे हा आपण इथून काढला तर हा आपला काय झाला मेजर ऑफ अँगल M which is equal to 58 डिग्री. आणि इन दिस वे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल काय करणार आहे MOR. आणि इथं जो पॉईंट आहे दिस इज पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी. म्हणजे बाय युझिंग दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल काय घ्यायचं आहे MOR आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग फर्स्ट आपण काय घेऊया रफ डायग्राम काढलेले त्याच्या साईडने पहिल्यांदा आपण वी हॅव टू टेकन द सेगमेंट काय घेऊया त्या ठिकाणी MO हॅविंग लेंथ किती सांगितलं 5.8 सेंटीमीटर. आपण इथे घेऊया MOची व्हॅल्यू 5.8 सेंटीमीटर. MO हॅविंग लेंथ 5.8 सेंटीमीटर. हे आपण काय घेतलं MOचं मेजर घेतलं. आता मेजर ऑफ अँगल M किती आहे 58 डिग्री. मग फर्स्ट आपण काय करूया अँगल M घेऊया. अँगल M घेऊया आपण इथं 58. 10, 20, 30, 40, 50, 55, 56, 57, 58. म्हणजे आपण हा 58 घेतो. राईट. अँगल M आणि काय झालं तिथं 58. याची लेंथ किती मिळाली 58 आहे. O
ओचं मेजर किती आहे, ओ हे मेजर किती घेतले 105 घ्यायचं. आता ओ इथं आपल्याला दिसतोय, हा ओ घेतला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 5 that is here. We have to take an angle किती घेतला ओ आणि किती घेतलं मेजर त्याचं 105. हा 105 राईट. आता पुन्हा डिस्टन्स कोणतं घ्यायचं आहे, ओ आर डिस्टन्स किती आहे 4.4 सेंटीमीटर. जे कंपासमध्ये आपण 4.4 डिस्टन्स घेऊया. हिअर वी हॅव टेकन डिस्टन्स काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी, ओ आर डिस्टन्स 4.4 सेंटीमीटर. स्टील पॉईंट टेकन ऑन पॉईंट ओ आणि मेकर काय घेतलं त्या ठिकाणी आर. हॅविंग लेंथ किती घेतलं त्या ठिकाणी 4.4 सेंटीमीटर. जे डिस्टन्स काय घेतलं 4.4 सेंटीमीटर. टेक दिस पॉईंट डी काय आला त्या ठिकाणी आर. आता आर हॅविंग मेजर किती सांगितलं आहे 90 डिग्री. मीन्स हिअर वी हॅव टू काय करणार त्या ठिकाणी ड्रॉ अँगल 90 डिग्री. Here we have to place the काय केलं त्या ठिकाणी प्रोट्रॅक्टर इथं आपण 90 डिग्री करू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. दिस इज अ 90 डिग्री घेतलं. आपण याला जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला नाव काय दिले ई. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलं, यू हॅव टू गिवन किती दिले अँगल्स 3. 1 इज 3 अँगल्स आणि 2 काय घेतलं होतं त्या ठिकाणी साईड्स घेतलं. आणि मग यू हॅव टू कन्स्ट्रक्ट द कोऑर्डिनेट काय केलं एम ओ आर ई. हिअर वी हॅव टू टेक अ सेकंड एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट अ कोऑर्डिनेटर डी ई एफ जी such that length D is equal to 4.5 centimeter, length EF is equal to 6.5 centimeter, length DZ is equal to 5.5 centimeter, length DF is equal to 7.2 centimeter, length EZ which is equal to 7.8 centimeter. By using this information, we have to construct the quadrilateral DEFG. Here first we have to take a rough diagram. Here we have to take a that is segment D. D segment having length काय घेतलं त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर आणि एज व्हॅल्यू. लेंथ काय घेतलं EF घेते. दिस इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी EF 6.5 सेंटीमीटर. देन काय घेतलं बघा डिस्टन्स DG डिस्टन्स which is equal to 5.5 centimeter. Then क्या चाहिए DF. This is a diagonal having value 7.2 centimeter. EG this is a distance which is equal to 7.8 centimeter. And we have to find काय करायचं G. G का हमारा क्या दिला है 2 diagonals and 3 sides are given. जे 3 साइड आणि 2 डायगोनल दिले. बाय यूजिंग दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल डी ई एफ आणि जी. आम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. फर्स्ट आपण काय घेऊया. फर्स्ट हिअर वी हॅव टू ड्रॉ द सेगमेंट हॅविंग लेंथ किती सांगितलं 4.5 सेंटीमीटर. हिअर वी हॅव टू फर्स्ट ड्रॉ द सेगमेंट having length 4.5 centimeter. That is DE having value 4.5 centimeter. Then काय घेतलं EF distance किती घेतलं 6.5 centimeter. आपण कंपास मध्ये we have taken distance 6.5 centimeter. We have to take a distance काय घ्यायचं 6.5 centimeter. Take a steel point on E and we have to make a arc having length किती सांगितलं 6.5 centimeter.
देन आता काय सांगितलं बघा, दिस DF दॅट इज डायगोनल DF आहे, हॅविंग व्हॅल्यू किती सांगितलं 7.2 सेंटीमीटर. मीन्स हिअर वी हॅव टू टेक अ डिस्टन्स 7.2 सेंटीमीटर इन काय घ्यायचं कंपास. मग आपण कंपासमध्ये 7.2 सेंटीमीटर घेऊया. डिस्टन्स काय घ्यायचं 7.2. आता डिस्टन्स कुठला DF, म्हणजे आपण इथं D पॉईंटवर C पॉईंट घेऊया आपण इथं, आणि हा मागाचा आर्क आहे त्याला इंटरसेक्ट होणार आहे. हा सेकंड आर्क आपण काय केला ड्रॉ केला. वेअर दीज टू आर्क्स आर इंटरसेक्टेड, जिथं ते दोन आर्क काय झाले छेदलेले, त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण दिस पॉईंट. वी हॅव टू डिनोटेड बाय द लेटर काय करूया त्या ठिकाणी F. आता काय करू शकतो आपण D आणि F पॉईंट जॉईन करून घेऊया. Here we have to join the point काय केलं D and F. Having length किती सांगितलं 6.5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स 6.5 सेंटीमीटर. आणि आपण DF एक पॉईंट जॉईन करून घ्यायचा D आणि F. Having length किती सांगितलं 7.2 सेंटीमीटर. हे डिस्टन्स आपण लिहू 7.2 सेंटीमीटर. आता नेक्स्ट काय घेतले DG, हॅविंग व्हॅल्यू किती आहे 5.5 सेंटीमीटर. मीन्स कंपासमध्ये आपण 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. स्केल पॉईंट D वर ठेवूया आपण आणि मेक काय करूया त्या ठिकाणी आर्क ड्रॉ करते. जे DG ची व्हॅल्यू किती घेतली 5.5 सेंटीमीटर. आता हा अनदर डायगोनल दॅट इज कोणता डायगोनल आहे EG आपण त्या ठिकाणी घेतली. त्याची व्हॅल्यू किती सांगितलं 7.8 सांगितलं बरोबर आहे. आता 7.8 आपल्याला घ्यायची असेल तर ते डिस्टन्स आपल्याला तेवढं काय करायला पाहिजे कंपासमध्ये घ्यायला पाहिजे. आणि मग कंपासमध्ये घेऊन आपण त्या ठिकाणी काय करूया लेंथ ड्रॉ करू. तर किती घ्यायचं डिस्टन्स 7.8 सेंटीमीटर. डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलं. स्टील पॉईंट वर ठेवायचं आणि इथं काय करायचे आर्क ड्रॉ करून घ्यायचे. हे आर्क कितीची आहे हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्याची 7.8 सेंटीमीटर. आता आपण जॉईन करूया वेअर दिस टू पॉईंट्स काय जरी इंटरसेक्टेड. दिस पॉईंट इज नोन एज काय घेणार आहे G पॉईंट. आणि इथं आपण लेबलिंग काय करूया G. आता हा DG पॉईंट आपण जॉईन करू. DG हॅविंग व्हॅल्यू किती घेतलं 5.5 सेंटीमीटर राईट. तर दिस डिस्टन्स किती आहे 7.8. दिस डिस्टन्स 7.8 सेंटीमीटर. आणि वी हॅव टू जॉईन दिस टू पॉईंट दॅट इज कोणते घ्यायचे हा GF पॉईंट काय करून घेतला करते काय बघा. पहिल्यांदा मी काय केलं DE सेगमेंट ड्रॉ करून घेतलं. देन वी हॅव टू ड्रॉ काय केला EF हॅविंग लेंथ किती घेतला 6.5 सेंटीमीटर. देन आपण काय घेतला हा डायगोनल 7.2 सेंटीमीटरचा. जिथे हे दोन आर्क इंटरसेक्ट झाले त्या पॉईंटला नाव दिलं F. देन वी हॅव टेकन अ डिस्टन्स काय घेतलं 5.5 सेंटीमीटर. देन वी हॅव टू टेकन अ डिस्टन्स 7.8 सेंटीमीटर इन कंपास. वेअर दिस टू पॉईंट इंटरसेक्टेड झाले त्या पॉईंटला नाव काय दिलं G. आणि मग आपण G आणि D पॉईंट जॉईन केला. G आणि E पॉईंट जॉईन केला. आणि लास्ट आपण G आणि F पॉईंट काय केला त्या ठिकाणी जॉईन केलेला आहे. इन दिस वे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटरल DEFG. We have taken next example that is construct quadrilateral LMNO such that length LM is equal to length LO which is equal to 6 centimeter, length ON which is equal to length NM which is equal to 4.5 centimeter and length OM which is equal to 7.5 centimeter. म्हणजे काय दिले बघा इथं LM आणि LO ची व्हॅल्यू जी आहे ती LM आणि LO ची व्हॅल्यू एकसारखी म्हणजे किती आहे 6 सेंटीमीटर आहे. लेंथ ON and length NM also having काय सांगितले इक्वल लेंथ which is equal to 4.5 सेंटीमीटर आणि OM which is equal to 7.5 सेंटीमीटर. By using this information we have to construct the quadrilateral LMNO. काय करायचे कन्स्ट्रक्ट करायचं. मग आपण या ठिकाणी घेऊया
हा आपण एल एम लिहूया. दिस एल आणि दिस इज द एल. एल एम हॅविंग व्हॅल्यू किती सांगितलं त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर, म्हणजे हा 6 सेंटीमीटर. देन काय सांगितले एल एम. एल जर घेतला आपण हा एल ओ जो घ्यायचा आहे, हा एल एम इथे एल येईल आणि इथं ओ येईल. हा एल ओची व्हॅल्यू सुद्धा किती सांगितलं त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर, म्हणजे इथं पॉईंट कुठला आला ओ आला. परत काय सांगितले ओ एम. हा ओ एम जो आहे हॅविंग लेंथ किती सांगितलं त्या ठिकाणी 7.5 सेंटीमीटर सांगितलं. देन काय सांगितलं एल एम. आता एल घ्यायचं. एल एल कुठे दिसते का बघा तुम्हाला, एन आणि एम. एल एम एन आपल्याला दिसलं. हॅविंग व्हॅल्यू किती आहे 4.5 सेंटीमीटर. हा आपल्याला 4.5 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स पण किती आहे त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर. म्हणजे आम्हाला कन्सिडर काय करायचं आहे एल एम एन आणि काय घ्यायचं आहे ओ. एन एमची व्हॅल्यू किती आहे 4.5 सेंटीमीटर. ओ एन ऑल्सो किती आहे 4.5 सेंटीमीटर. ओ एल किती आहे 6 सेंटीमीटर आणि एन एम किती आहे त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. आता कन्स्ट्रक्ट आपण काय करूया त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करू. फर्स्ट आपण डिस्टन्स काय घेऊया एल एम हे 6 सेंटीमीटर. एल एम हॅविंग लेंथ किती घेतली त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. आता परत काय सांगितलं ओ एल डिस्टन्स सुद्धा किती आहे 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण ओ एल सुद्धा डिस्टन्स काय घेऊया इथं 6 सेंटीमीटर. हे डिस्टन्स किती घेतलं 6. आता ओ एम डिस्टन्स किती आहे 7.5 सेंटीमीटर. हे कंपासमध्ये आपण घेऊया. किती डिस्टन्स घ्यायचं 7.5. यावर आपण कंपास घेऊया. स्टील पॉईंट टेकन. मूव आउट टू मेक काय करायचं इंटरसेक्शन आर्क. हॅविंग लेंथ किती होती 7.5 सेंटीमीटर. जिथे हे दोन इंटरसेक्शन झालेले आहेत ते इंटरसेक्शन पॉईंटला नाव काय दिलं आपण ओ पॉईंट दिलं. आणि मग आपण जॉईन काय करून घ्या ओ आणि एल आणि ओ आणि एम. फर्स्ट वे ऑफ टू जॉईन ओ एल. दिस पॉईंट ओ एल काय केलं जॉईन केलं. हॅविंग लेंथ किती आहे 6 सेंटीमीटर. हा काय झालं 6 सेंटीमीटर. आता ओ एम डिस्टन्स किती आहे 7.5. ओ एल डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर. आता एम एल डिस्टन्स किती सांगितलं 4.5 सेंटीमीटर. मीन्स कंपासमध्ये आपल्याला 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायला पाहिजे. वी हॅव टेकन डिस्टन्स 4 काय घेतलं 5 सेंटीमीटर. इथं आपण घेऊया हा पॉईंटवर स्केल पॉईंट घेऊन घेतला. इथं आपण पॉईंट ठेवला. हे डिस्टन्स 4.5 सेंटीमीटर. सिमिलरली सेम डिस्टन्स ओ एल सुद्धा किती आहे त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर. मीन्स ओवर हा कंपास घेऊया आपण आणि हा इंटरसेक्शन होणारा हा आर्क. जिथं ते दोन पॉईंट इंटरसेक्ट झालेले आहेत त्या पॉईंटला नाव काय दिलं आपण त्या ठिकाणी एन. आणि मग आपण जॉईन काय करून घेऊया एन आणि एम पॉईंट जॉईन केले आणि एन आणि ओ पॉईंट जॉईन करू. Here we have to join काय केलं त्या ठिकाणी 2 पॉईंट्स दॅट इज एन एन पॉईंट आणि ओ एन पॉईंट. ओ एनची व्हॅल्यू आहे 4.5 सेंटीमीटर आणि दिस इज ऑल्सो काय त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर. Means by using this information that is LM is equal to 6 centimeter, LO is equal to 6 centimeter, this diagonal OM having value 7.5 centimeter, this MN is equal to 4.5 centimeter, this OL is equal to 4.5 centimeter. By using this information, we have to consider the quadrilateral L, M, N आणि O. जे LM and O काय केलं आपण कन्सिडर केलेलं आहे.